निहारो तुझे मैं हृदय में, जरा सा निहारूं तुझे मैं हृदय में। मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना, मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना। जरा सा निहारो तुझे मैं हृदय में, जरा सा निहारूं तुझे मैं हृदय में। मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना, मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना। जरा सा निहारो तुझे मैं हृदय में, जरा सा निहारूं तुझे मैं हृदय में। जरा सा निहारो तुझे मैं हृदय में। जरा सा निहारूं तुझे मैं हृदय में। मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना, मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना। जहाँ भी पड़ा हो ये तन मेरे स्वामी, जहाँ भी पड़ा हो ये तन मेरे स्वामी। जहाँ भी पड़ा हो ये तन मेरे स्वामी। जहाँ भी पड़ा हो ये तन मेरे स्वामी। हरे भक्त के घर मुझे जन्म देना, हरि भक्त के घर मुझे जन्म देना। जरा सा निहारो तुझे मैं हृदय में, जरा सा निहारूं तुझे मैं हृदय में। मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना, मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना। जहाँ भी पड़ा हो ये तन मेरे स्वामी। 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 हरि भक्त के घर मुझे जन्म देना, हरि भक्त के घर मुझे जन्म देना। जरा सा निहारो तुझे मैं हृदय में, जरा सा निहारूं तुझे मैं हृदय में। जरा सा निहारो तुझे मैं हृदय में। जरा सा निहारूं तुझे मैं हृदय में। मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना, मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना। जहाँ भी पड़ा हो ये तन मेरे स्वामी। जहाँ भी पड़ा हो ये तन मेरे स्वामी। हरि भक्त के घर मुझे जन्म देना, हरि भक्त के घर मुझे जन्म देना।
जरासा निहारो तुझे मैं हृदय में, जरासा निहारो तुझे मैं हृदय में, मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना, मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना, अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि, अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि, गतिस्त्वं 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 त्वमेका भवानी, गतिस्त्वं 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 त्वमेका भवानी, जरासा निहारो तुझे मैं हृदय में, जरासा निहारो तुझे मैं हृदय में, मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना, मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना, जहाँ भी पड़ा हो ये तन मेरे स्वामी, 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 हरि भक्त के घर मुझे जन्म देना, हरि भक्त के घर मुझे जन्म देना, अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि, अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि, गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी, गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी, अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि, अरण्ये शरण्ये सदा मां प्रपाहि, गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी, गतिस्त्वं गतिस्त्वं त्वमेका भवानी, जरासा निहारो तुझे मैं हृदय में, जरासा निहारो तुझे मैं हृदय में, मेरे प्राण जाए तो तू ध्यान रखना, 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 गोपाल कृष्ण भगवान की जय, सद्गुरुनाथ महाराज की जय। आपला होमवर्क पत्र लिहिलंय की निबंध लिहिलाय? हां. एक जून ते 5 जून भागवत ऐकल्यानंतर आपल्याला माहीत आहे ना की पुण्य मिळतं, नाही?
भागवत ऐकल्यावर पुण्य मिळतं की नाही मिळत? अरे तो छोटा गडी पुढे आहे ना, तो मागचा पुढे, उंची जरा लहान आहे. हां सर, समोर दिसला पाहिजे. मग पुण्य मिळाल्यानंतर काय होतं? स्वर्ग मिळतो. पण ही सिरीज आपल्याला मान्य आहे ना, की भागवत ऐकलं की पुण्य मिळतं आणि पुण्य मिळाल्यानंतर स्वर्ग मिळतं. ठीक आहे. तर आजचा होमवर्क असा आहे, घरी जाऊन करायचा आहे A4 साईजच्या पेपरवर, की तुमचा CV बनवायचा आहे स्वर्गात जाण्यासाठी. CV बायोडाटा नाही, बायोडाटा लग्नासाठी होतो. ज्याचा CV स्ट्रॉंग त्याचं सिलेक्शन होईल स्वर्गासाठी. CV त्याचं हेडिंगच द्या, हे भागवत ऐकल्यानंतर पुण्य मिळतं आणि त्या पुण्याच्या बळावर स्वर्गात जाण्यासाठीचा CV. CVला काय शब्द आहे रे मराठीत? CVला हां, एकच जण बोला. परिचयपत्र. परिचयपत्र, स्वर्गात जाण्यासाठी परिचयपत्र. आणि मग ते उद्या आल्या द्यायचं. म्हणजे 5 तारखेला जेव्हा भागवत संपेल तेव्हा ज्याचा CV स्ट्रॉंग. नाही पण मग तुमचा CV स्ट्रॉंग कसा करायचा ते बघा. हां, म्हणजे पुण्य लिहायचं की नाही लिहायचं, पण पुण्य मिळाल्यानंतर स्वर्गात जातो हे कन्फर्म आहे. सगळ्यांनी बहुमताने ते ठरवलं आहे. मग आता स्वर्गात ज्यांना जायचं असेल त्यांनी CV बनवून द्या. नाही, अर्थात स्वर्गात जाण्या म्हणजे केव्हा, आता नाहीच आहे. इथली टर्म संपल्यानंतर पुढचा जो प्रवास आहे, ज्याला स्वर्गात जायचं असेल त्याने CV देऊन ठेवा. म्हणजे इंटरव्ह्यू जेव्हा होईल तो डेट टाईम तुम्हाला कळवण्यात येणार नाही, तो डायरेक्ट होईल. आणि त्या इंटरव्ह्यूमध्ये पास झाले की तुमचा CV आमच्याकडे असेलच. म्हणजे मग CV प्रमाणे तिकडे वो 2 दरवाजे रहते ऊपर. एक दोनों H से सुरू होते, H, हेवन और हेल. त्यामुळे गडबड करू नका. हेवन 3 अक्षरी दिसल्याशिवाय दार ठोकायचं नाही. हाँ, तो तुम्हारा CV पहले से अगर उधर गया तो फिर नाम पुकारेंगे कि भाई तुम तो ये लाइन में आ जाओ. हां, सगळंच लिहावं. कॅपॅसिटी, तुम्ही कॅपेबल आहात हे लिहावं लागेल. आता ती मोठी गंमत आहे बघा. रेप्युटेड कंपनीमध्ये जर नोकरी पाहिजे असेल तर CV स्ट्रॉंग करतात की नाही. आणि CV स्ट्रॉंग करायकरता काय करता तुम्ही, की तुम्ही जे एज्युकेशन घेतलं 4-5 वर्ष त्याला अजून चांगलं करायकरता काहीतरी कोर्स करता आणि तोही लिहिता की हमने ये भी किया है, हमको ये भी आता है. म्हणजे ते कंपनीवाले तुम्हाला असं टाळूच शकत नाही की अरे याला हे येत नाही, ते येत नाही, मग हा काहीच कामाचा नाही, असं नाही. आणि मग 5 तारखेला तुम्ही आठवण द्या, तुमचे CV उद्या माझ्याकडे येऊन जातील. आणि 5 तारखेला आठवण द्या की त्या CVमध्ये अशी कोणती लाईन पाहिजे होती की जेणेकरून आमचं सिलेक्शन होईल, ते 5 तारखेला सांगेल. म्हणजे तोपर्यंत ते कागद जमा झालेले असतील. काही शंका?
म्हणजे असेल तर आता बोलून घेऊ. त्या सी व्हीवर तुमचं नाव, तुमचा मोबाईल नंबर ठेवा बाकी, कारण तो इथे जमा होणार आहे आणि पोस्ट नंतर मिलणार है, एंट्री बाद में मिलेगी. तो सिलेक्शन करने के लिए थोड़ा बाइफरकेट करना पड़ेगा ना. स्वर्ग में कौन जाने का, सब लोगों की इच्छा है स्वर्ग में जाने की, तो सीवी भर के दो. हो ना, मग त्याच्याकरताच तर म्हणतो सीवी द्या. हा, मग ते लिहा ना डेट वाईज की आम्ही एवढ्या वेळा भागवत ऐकले, संपलं आहे की नाही. आणि ह्या 2026मध्ये असा एक चान्स आहे की विज्ञान पूर्ण प्रगत आहे. माणसाच्या हातात भले पैसा कुठे कमी असेल, कुठे जास्त असेल, पण एक गोष्ट मात्र जास्त आहे आणि तो म्हणजे वेळ. वेळ जास्त आहे की नाही, आणि वेळ जास्त आहे आणि तो कुठे खर्च करावा हे जमत नाही आहे. म्हणून मग वेगवेगळ्या तऱ्हेचे मनोरंजनाचे कार्यक्रम टी व्हीवर चालतात, त्यांचा TRP वाढतो आहे, विनोदी कार्यक्रम चालतात आणि ते काही जीव आहेत त्यांच्यामध्ये ते मोबाईलमध्ये खेळ आहेत वेगवेगळे, PUBG आहे, अजून कोणकोणते गेम आहे, त्या गेमवर वेळ घालवला जातो आहे. म्हणजे जीवनाचा अमूल्य ठेवा भलतीकडे चालला आहे. पण हे कशामुळे? विज्ञानाच्या प्रगतीमुळे. आणि विज्ञान अजून प्रगती करणार आहे. आज तुमच्याकडे जेवढे कम्प्युटर आहेत, जेवढे लॅपटॉप आहेत, ते येत्या काही दिवसांमध्ये बेकार होऊन जाणार आहे. NVIDIA नावाच्या कंपनीने AIची एक चिप तयार केली आहे आणि ती चिप त्या लॅपटॉप आणि कम्प्युटरमध्ये टाकतील तर आत्ताचे जेवढे कॉम्प्युटर आहे ते सगळे बॅकडेटेड होऊन जातील. आणि त्या कंपनीने दावा केला आहे की ती चिप त्या लॅपटॉपमध्ये लावल्या जाईल आणि तुम्ही बसाल, तुम्हाला यूट्यूब ओपन करायचं आहे तर यूट्यूबवर जा, सिलेक्ट करा, ही भानगड नाही. तुम्ही डायरेक्ट त्या AIला सांगाल की माझा ईमेल हा ह्या दिवसाचा मला दाखव, तो पटकन दाखवेल. आता तुम्हाला कसं ईमेलला जाऊन करावं लागतं, ती भानगड नाही आणि तो दिवस जास्त उशिरा येणार नाही आहे. लवकरच ती चिप मार्केटमध्ये येईल आणि आत्ताचे असलेले सगळे लॅपटॉप, कॉम्प्युटर टाईम बार होण्याची शक्यता जास्त आहे. ती NVIDIA नावाच्या कंपनीने चिप काढलेली आहे आणि हे रिसेंट बातमी आहे. त्यामुळे आपल्याला वेळच वेळ राहिला. म्हणजे ईमेल टाईप करायची झंझट नाही. तुम्हाला एखाद्याला उत्तर द्यायचं आहे, तुम्ही त्या AIला सांगायचं, तो तुम्हाला ड्राफ्ट बनवून दाखवेल, तुम्ही ओके केला, सेंड. आणि सहीसुद्धा इलेक्ट्रॉनिक सिग्नेचर असते, ती सिग्नेचर करायची गरज नाही. म्हणजे तुमचं काहीच वेळच वाया जाणार नाही. फ्रीजमुळे वेळ वाचला, रोज मार्केटला जायचा किंवा ते कोणत्या कोणत्या चांगल्या स्टँडर्ड कंपनीचे दही वेळेवर आणायचं, घरात दही लावायची भानगड केली. वॉशिंग मशीनमुळे कपडे धुवायचा वेळ वाचला, मिक्सरमुळे काही बारीक करायचा वेळ वाचला आणि काही खायची इच्छा झाली तर पटकन पुरी करणारे सगळे उपकरणं ओव्हनपासून सगळे घरात आहेत. त्यामुळे वेळ वाचला की नाही वाचला. म्हणजे आता जर वेळ आहे तर हा वेळ ध्यानासाठी तुम्ही जास्तीत जास्त घालवू शकता. टू कॉन्सन्ट्रेट आवर सेल्फ. आणि ते कॉन्सन्ट्रेशन करायची गरज का आहे तर वेळ भरपूर आहे. पहिले विज्ञान प्रगत नव्हतं म्हणून तुम्हाला ठेचा जरी करायचा असेल तर तो पाट्यावर हट्यावर वाटा करा. आता दुसऱ्या तिसऱ्या मजल्यावर पाणी चढवायचं असलं तरी बादलीन दोर टाईमबार झाले की नाही, बटन दाबलं की ते मशीन काम करतं. त्याच्याही पुढची स्टेप म्हणजे ॲटोमॅटिक मशीन आलं की ते वरचं भरलं की आपोआपच बंद होतं, आपोआपच सुरू होतं. AC सुद्धा ॲटोमॅटिक आले की दर 15 मिनिटांनी सुरू होईल, 15 मिनिटांनी बंद. स्लीपिंग मोडवर टाकून ठेवा.
किती वेळ वाचला. मग आता हा जो वाचलेला वेळ आहे, हा वेळ विनोदी गोष्टी पाहणं किंवा खेळामध्ये घालवणं ते रास्त आहे की नाही आहे ते नाही माहीत. तुमचा वेळ तुम्ही कुठे घालवायचा याच्यासाठी प्रत्येक जीव स्वतंत्र जरी असला तरी खूप मोठ्या धोक्यात आहे. कारण तो वेळ चुकीच्या ठिकाणी घालवतो आहे आणि सेल्फ डेव्हलपमेंटवर घालवत नाही. आता इथं बोर्डवर वाचा, काय लिहिलं आहे बोर्डवर? सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम, हां. दंडगोलाकार निर्देशक प्रणाली 2D. ध्रुवीय निर्देशक प्रणालीला उभा राहून वाच. उंचीच्या अक्षाची भर घालून थांबा, हा वाचेल म्हणजे वाच. सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम, दंडगोलाकार निर्देशक प्रणाली 2D, ध्रुवीय निर्देशक प्रणालीला उभ्या उंचीच्या अक्षाची भर घालून 3 मितींमध्ये विस्तारित करते. ती एका क्रमिक त्रिकुटाचा वापर करून बिंदूंचे स्थान निश्चित करते. क्रमिक काय? क्रमिक हां, काय पुढे? क्रमिक त्रिकुटाचा वापर. क्रमित त्रिकुटाचा वापर. आता हे क्रमित त्रिकूट कोणते आहे? सगळ्यात महत्त्वाचं काय आहे? 2026 म्हणजे 20व्या शतकापासून माणसाच्या हातात पैसा जास्त आला असेल नसेल ती गोष्ट वेगळी, कारण वेळेवर आजारी पडलं तर पैसा लोकांनी देऊन टाकला आहे आणि 2019मध्ये ती गोष्ट आपण पाहिली आहे. खडूपेन घे ये इथं मी सांगतो ते. तर पैसा हातात आला गेला, 2-4 घरं झाले, ते जागेवरच राहिले, सगळं झालं. पण ह्या सगळ्यांमध्ये महत्त्वाचा जो गाभा आहे तो हातात आलेला आहे माणसाच्या, आणि तो कोणता आहे? तो एक टाईम, वेळ. पहिल्यांदा तुम्हाला लग्न झालेल्या मुलीला भेटायला जायचं असेल तर अख्खा दिवस प्रवास करावा लागल्यावरही पोचत नव्हते. कुठे जात होता वेळ? प्रवासात. आता प्रवासाचा वेळ वाचला की नाही वाचला? घरात जर 10, 20, 40 लोक असायचे, त्यांचं जेवण बनवण्यामध्ये घरातल्या स्त्रियांचा पूर्ण दिवस लागायचा. त्यांना किचनच्या बाहेरच, पूर्वी अशी म्हण होते की चूल आणि मुली खेरीज आमच्याकडे काही लाईफच राहिलं नाही. आज आहे का तसं? 20व्या शतकामध्ये चूल आणि मूल हे सूत्र राहिलं का? नाही राहिलं. म्हणजे हातात काय आलं आहे? वेळ आला आहे. मग तो आम्ही घालवतो कुठे? रिकाम्या गप्पांमध्ये वेळ चालला आहे. याचं काय चाललं, त्याचं काय चाललं. मग हा वेळ आहे, हा इम्पॉर्टंट आहे. तर हे जे त्रिकूट आहे, क्रमित सांगितले ना त्याने, मग तो क्रम कसा आहे? तर पहिलं लिही बर्थ. पहिला क्रम हे आपल्याला का समजतं आहे? कारण आपला जन्म झाला आहे. ह्या त्रिकुटामधला पहिला ॲटम कोणता आहे? बर्थ. नंबर 2 आहे डेथ. आता ह्या 2च्या मध्ये लाईफ आहे आणि टाईम जो आहे तो ह्या 2च्या मध्ये आहे. ह्या 2च्या मध्ये असलेला जो टाईम आहे त्या टाईममध्ये आपली धडपड काय चालू आहे? लक्षात येत आहे ना? काय धडपड चालू आहे? जिवंत राहण्याची. आणि त्यात गंमत अशी होते की भस्कनमध्ये केव्हा तरी 70, 85, 90, 95व्या वर्षी मृत्यू येऊन उभा राहतो. आता तो मृत्यू म्हणजे ती आहे तुमची मुलाखत, तुमचा बर्थ आहे आणि डेथ आहे. याच्यामध्ये जीवन आहे आणि ह्या जीवनामध्ये काय चाललं आहे? जिवंत राहण्याची धडपड. आता जीवन असेपर्यंत जिवंत राहण्याची धडपड आहे की जीवन संपल्यानंतरही धडपड आहे?
नंतरसुद्धा आहे ना. हो, आपले फोटो काढून आपण पोरांना का बरं देतो? नंतरही आणि वरून म्हणतो बघा बुवा तुम्हाला जमलं तर 10वं करा. म्हणजे काय? कराच. जमलं तर करा म्हणजे कराच. मेल्यावरही जिवंत राहण्याची धडपड आहे. तिसरा राहिला गड्या लिहायचा. आणि तिसरा जो आहे तो आहे इमॉर्टॅलिटी. इमॉर्टल. आणि त्याच्या पुढे कंसातली अमरत्व. म्हणजे मेल्यानंतरही आपल्याला लोकांनी आठवण केली पाहिजे अशी जिवंतपणीच इच्छा असते. हे आहे मेन त्रिकूट. आणि हे कसं आहे? दंडगोलाकार. जन्म होतो, जीवन होतं, लहानचा मोठा होतो, कधीतरी एंड होतं आणि ते पूर्ण होतं. आणि ह्या सगळ्या दंडगोलाकारामध्ये आपली धडपड काय आहे? अमर राहण्याची. इमॉर्टल. मग इमॉर्टल राहण्यासाठी आपण एखादं काही काव्य लिहिलं की त्याच्या खाली कवी डॅश डॅश नाव लिहितो की नाही? तर तुम्ही म्हणाल मग ते तर तुकाराम महाराजांनी केलं आहे. तुका म्हणे हेची सर्व सुख. मग त्यांनी का केलं की तो त्यांचा अनुभव होता. आणि त्यांना इमॉर्टल राहण्याची बहुतेक इच्छा नव्हती, कारण सगळे अभंग ह्या लोकांनी इंद्रायणीत बुडवले होते. ज्ञानेश्वर स्वतः समाधी घ्यायला तयार होते. त्यामुळे त्यांनी ज्ञानेश्वरी जरी लिहिली तरी संपूर्ण क्रेडिट त्यांच्या गुरुलाच आहे. त्यांनी एवढंही घेतलं नाही, कारण अमर राहण्याची इच्छाच नव्हती. पण ते क्रेडिट न घेतल्यामुळे अमर राहिले. ही मोठी गंमत आहे. सुग्रीव जेव्हा वालीशी लढायला गेला तेव्हा तो अमर राहायला पाहिजे हा विचार केला असेल का? नाही. आणि बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की ते अमर राहण्यासाठी प्रयत्न करतच नाही. एवढंच काय, पण ते लोकांच्या समोर यायचाही प्रयत्न करत नाही. आणि शिवाजी महाराजांच्या काळातला बहिर्जी नाईक, तुम्ही ह्या लोकांचा अभ्यास करा जरा. राज्याभिषेक चालू होता, समोर पाहत होता, पण गेला नाही. कारण काय, तर महाराजांनी सांगितलं की तू यायचं नाही समोर, तू माझ्यासाठी काम करतो आहे, तू लोकांना नाही कळायला पाहिजे. आणि ही केवढी मोठी, कसं वाटलं असेल त्याला की ज्या राजासाठी त्याने किती वेळा जीव पणाला लावला त्याचा राज्याभिषेक होतो आणि आपण एका कोपऱ्यात बसून फक्त पाहतो आहे. आपल्याला कुठेच इन्व्हॉल्व केलं जात नाही. आणि ते लोक इमॉर्टल झाले. त्यांचे नावं घेतल्या जातात अजून. रामायणातलं एक पात्र सांगा बरं की जे कधीच लोकांसमोर आलं नाही. कोणतं? नाही, उर्मिला समोर आली. समोर आली म्हणजे की ती स्वतःहून नाही समोर आली, परंतु त्यावेळेला अयोध्येमध्ये उर्मिलाचं दुःख समजणारे लोक होते. आणि उर्मिलावर अशी एकच जबाबदारी होती की तिने पतीला विरोध केला नाही. अजून एक नाव सांगा. हां हां नाही, कोण बोललं? शत्रुघ्न. करेक्ट, शत्रुघ्न. 14 साल के वनवास के लिए कौन गया था? राम गया. उसके साथ कौन गया? उसके साथ सीता. हाँ, बाकी इधर घर में कौन थे? हाँ, सगळा महिला वर्ग होता की नाही? होता. भरत कुठे होता? नंदीग्राममध्ये. आणि तो काय करत होता? तर त्याने रामाच्या पादुका आणून तो तिथंच मुक्कामी होता. तो अयोध्येत आला होता का? नाही आला होता. मग आता जर का अयोध्येला राजा नाही
तर उद्रेक झाला असता की नाही. आता लीडर असूनसुद्धा उद्रेक होतो, तर तेव्हा तर लीडर तर वनवासात होता. उद्रेक झाला असता की नाही झाला असता. हां, सैन्य बिथरलं असतं की नाही बिथरलं असतं, अराजकता माजली असती की नाही माजली असती. मग हे सगळं सांभाळलं कोणी? आणि आहे का कुठे त्याचा उल्लेख? तुम्ही जर म्हणाल घरात स्त्रिया होत्या, उर्मिला होती, बरोबर आहे, परंतु ती महालाच्या बाहेर गेलीच नाही कधी. कौसल्याही होती, कैकेयी होती, आणि त्यावेळेला राजघराण्यातल्या स्त्रिया. असं एकदम रस्त्यावर येऊन लोकांना काहीतरी मार्गदर्शन करणं किंवा हे नव्हतं तेव्हा. पुरुष कोण होता? फक्त शत्रुघ्न. म्हणजे सगळी सिस्टीम राबवायची जबाबदारी अप्रत्यक्षरित्या कोणावर होती? समोर नाव आलं का कधी? पण तक्रार होती का? जेवढे रामायण आहे, कोणतेही रामायण बघा, एखाद्या रामायणात तर उल्लेख झाला असता ना. शतकोटी रामायणाचा उल्लेख आहे, त्यातून एखाद्याने तर टीका लिहिली असते की शत्रुघ्नाने आपल्या बायकोजवळ असं असं बोललं की मलाच करावं लागतं, कोणीच काही करत नाही. आणि हे लोक मस्त चालले गेले इकडे तिकडे. उल्लेख नाही आहे, आणि उल्लेख नाही तर म्हटला नाही असं समजायचं ना. आणि म्हटला नाही तर चुपचाप काम केलं. आणि काम असंही नाही केलं तर अराजकता माजू दिली नाही, सीमा सुरक्षित होत्या, परकीय आक्रमण झाले नाही. ह्या गोष्टी कशा आहेत की पडद्याच्या आड लागून. इथे लोक समोरच आले नाही, पण ते इमॉर्टल झाले. तर आपण काय पाहतो आहे? नाव काय? सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टीम. मग आता ही कोऑर्डिनेट सिस्टीम कशी आहे? जन्म, मृत्यू आणि अमरत्व ह्या तिघांचा बिंदू शोधून देते, है ना. म्हणजे त्याला कसं, ह्या बिंदूला काय लागतं? हे जॉमेट्रीच्या संदर्भात आहे का रे हे, है ना. तर ह्या बिंदूमध्ये इसको ट्रँगल बोलते, है ना. 3 डायमेन्शन, 3D, 3 डायमेन्शनल. तर ह्या 3 डायमेन्शनमध्ये थोडं समजायला तुम्हाला अवघड जाईल हे, पण प्रयत्न करा, बुद्धीला थोडा ताण द्या. 3 डायमेन्शनमध्ये जे एक डायमेन्शन आहे त्याला म्हणतात रेफरन्स. त्यातली एक रेफरन्सवाली लाईन असते. आता ती रेफरन्सवाली लाईन कशी समजून घ्यायची? टॉर्च कुठे? हा जो फोकस आहे ना, हा कसा पडतो आहे पाहिलं का? हां, गोल पडला आहे, पण इथून कसा निघाला तो? इथे जेवढा आहे तेवढा आकार वरती आहे का? आहे ना, असा वाढत गेला है, असा. इतना ही गिरना चाहिए था ना वो, लेकिन वो ऐसा डायमेंशन में जाता है, ऐसा पड़ता है. जहाँ से निकलता वहाँ छोटा है और जहाँ से निकला वो जगह छोटी है. हा झाला संदर्भ. हा संदर्भ काय? जीवन. म्हणजे हे जे बॅटरी आहे हे जिवंत माणसाच्या हाती आहे, तो आहे रेफरन्स. मग तो रेफरन्स घेऊन पुढे गेला तेवढं तेवढं त्याला दिसेल. मग तो शोधतो काय? तर तो ध्रुवीय बिंदू. मग तो ध्रुवीय बिंदू आहे कोणता? त्या ध्रुवीय बिंदूला म्हणा परमात्मा. तो ध्रुवीय बिंदू. आणि रेफरन्स कोण आहे? मनुष्य जीवन. हे जे टॉर्च आहे हे पशु धरू शकतील का? पक्षी धरू शकतील का? म्हणजे टॉर्च कोण धरू शकेल? फक्त माणूस. त्याच्याकडे जी एक प्रज्ञा आहे की तो बिंदू शोधायची ताकद तुमच्यात आहे, तो ध्रुवीय बिंदू शोधू शकता. मग आता ही जी कोऑर्डिनेट करणारी सिस्टीम आहे हे कुठे आहे? या ही ती सिस्टीम आहे. भागवत महापुराण कि वो बिंदु तक ले जाती है और
3 डायमेंशन में पहला डायमेंशन कौन सा है? बर्थ, दूसरा कौन सा है? डेथ, और उसके बाद में जो चालू रहता है जिंदा रहने का वो है इमॉर्टल. तो अमरत्व जे आहे, इमॉर्टॅलिटी, ती शोधण्याचे जे प्रयत्न आहे ते प्रयत्न करताना जिथून प्रकाश निघतो ती जागा आणि हे तोंड बघा आणि प्रकाश पडल्यानंतरचं बघा. कारण बिंदू शोधायचा तर त्याचा जो डायमेन्शन आहे ते असं मोठंच असलं पाहिजे. एवढाच प्रकाश पडेल अशा काही बॅटरीज आहेत का? मोबाईलचा जरी टाकला ना तरी तो असा निघतो आणि मोठा होतो. डायमेन्शन आहे ते. म्हणजे तुमचं मन हे एका निश्चित मानसिक अवस्थेत नाही जगलं पाहिजे. ते जिथून निघालं तिथून मोठं ब्रॉड माइंडेड झालं पाहिजे. तुमची बुद्धी संकुचित नाही राहायला पाहिजे, ती अशी विस्तृत झाली पाहिजे. विस्तृत विचार करणारी बुद्धी आणि मोठं मन. और सबसे बड़ी बात तो मन और बुद्धि है. शरीर को तो बड़ा नहीं कर सकते, वो तो जैसा है वैसा है. म्हणजे ज्या लोकांचं जेनिक जसं असेल, काही कुटुंबामध्ये जर आईवडील उंच असतील तर नो डाऊट की मुलांची उंची थोडी असते. काही कुटुंबामध्ये आईवडील जर ॲव्हरेज लेवलचे असतील तर त्यांची उंची तेवढीच असते. तर ते शरीराच्या बाबतीत नाही म्हणत. मन बुद्धीच्या बाबतीमध्ये काय म्हणतात की मन हे मोठं करायचं आहे. आणि ते मोठं कसं होईल तर संत लोकांचं म्हणणं असं आहे की मन करा रे प्रसन्न. प्रसन्न झालं की मोठं होईल. मन प्रसन्न झालं की मोठं होईल. मग मन प्रसन्न आहे का बघा. किंवा प्रसन्नता केव्हा मिळते की नाही मिळत चेक करायला लागेल. तर ही सिस्टीम भागवत सांगते आणि हे कोऑर्डिनेट करणारी सिस्टीम आहे. हे जे डायमेन्शन आहे जीवनाचे 3 डायमेन्शन कोऑर्डिनेट केले. हां, पुढे एकदा ते वाचून स्पष्ट जॉमेट्रिकल व्ह्यूने समजून सांग की ज्यावेळेला तुम्ही त्रिकोणात बघता ना आणि केव्हाही एखादी गोष्ट त्रिकोणातून कोणातूनच समजून घेता येते. आता यांनी काय सांगितलं? दंडगोल. आपण ज्या पृथ्वीवर आहे ती पृथ्वी कशी आहे? आपली गॅलेक्सी कशी आहे? गोल. आता अजून एक गंमत सांगू का की जीवनामध्ये जर तो बिंदू शोधायचा असेल तर 2 डायमेन्शन आपल्या समोरच आहे. भारतामध्ये सगळ्यात पहिला जो कोणी देव असेल तो कोणता मानतात? पहिला रामायण पहिले झालं की नाही? रामायणाचा हिरो कोण होता? म्हणजे पहिला कोणता आहे? राम. हां, रामाच्या जवळ शस्त्र कोणतं होतं? हां. आता त्या बिंदूवर निशाणा करायचा आहे म्हणजे परमात्मा शोधायचा आहे. आणि तो जर माझ्यापासून लांब आहे तर मी धनुष्य घेतला आणि तीर घेतला आणि जेवढ्या अंतरावर मला टाकायचं आहे तेवढंच ताणतात की नाही? वो आप जत्रा में जाते और वो निकलता है ना, वो छर्रे मारते तो कितना देख के ही मारते ना बराबर. वो डिस्टन्स कितना है. तर माझ्यापासून परमात्म्यापर्यंतचं डिस्टन्स कसं आहे? पोझिशन. आणि ती पोझिशन हे डायमेन्शन दाखवतं की माझ्याजवळ मनुष्य जन्म आहे, मग इथून परमात्मा किती लांब आहे तेवढ्या अंतरावर माझं लक्ष गेलं पाहिजे. निशाणा, माझा निशाणा तिथं लागला पाहिजे. आणि रामाच्या रामायणामध्ये असं सांगितलेलं आहे की राम कानापर्यंत दोर खेचत होता. असा जर धरला तर ते ओढून कानापर्यंत आणायचं म्हणजे त्याला ताकद लागतं. म्हणजे धनुष्य आणि बाण हे संतुलन आहे मन आणि बुद्धीचं. आणि हे संतुलन कसं आहे की तुमच्यापासून परमात्मा किती लांब आहे तेवढा खेचा त्याला मागे, तेवढं तो धनुष्य ब्रॉड करा. बघा ना, ते धनुष्याची दोरण बघा, ते अंतर कमी असतं दोरी आणि त्या धनुष्याच्या ओरिजिनल बॉडीमध्ये. पण जेव्हा तीर ठेवला जातो आणि तो खेचला जातो ते ब्रॉड होतं. म्हणजे निशाणा जर परमात्मा आहे तर त्या निशाण्यावर तीर लागलाच पाहिजे.
आणि तो लागला कसा जाईल एवढा विचार करून तितकं ते मागे संतुलित करायचं. म्हणजे मन आणि बुद्धीचं संतुलन जर झालं, धनुष्य आहे ती स्थिर आहे की बुद्धी, मन चंचल आहे, मग त्याच्यावर तीर लावला आणि दोर खेचला, निशाण्यावर लागेल. आपण बघतो डिस्टन्स किती आहे, मग एवढ्या अंतरावर जर तीर टाकायचं आहे तर इतक्या जोराने मागे खेचायला लागेल. जसं तुम्ही एखाद्या भिंतीवर चेंडू मारायचा आहे तर तुम्हाला जर 5 फुटावर केलं तर तुम्ही असं केलं तरी जाऊ शकेल, पण तुम्हाला 10 फुटावर उभं केलं तर थोडासा जोर लावावा लागेल. 15 फुटावर उभं केलं आणि भिंतीलाच मारायचं आहे तर संतुलित करावं लागेल. ते म्हणजे ती टार्गेट आणि तुम्ही याला संतुलित करावं लागेल. लक्षात येत आहे ना? हाँ, तर ऐसा है कि वो जो बिंदु है वो परमात्मा है, और परमात्मा कोई ऐसा नहीं कि मैं आपको बताऊं कि देखो ये है. सबसे बड़ी बात है कि निशाना बाहर लगाया जाता है और वो जो बिंदु है वो किधर है? बिंदू कुठे आहे? म्हणजे परमात्मा कुठे आहे? हृदयात आहे. आणि तीर कुठे लावल्या जातो आहे? मग जाईल का ते? संतुलन, 3 डायमेन्शन, ते संतुलन साधलं गेलं पाहिजे की हे बाहेरच्या निशाण्याची गोष्ट नाही करत आहे, आतमधल्या निशाण्याची गोष्ट करत आहेत. म्हणजे विचारांवर निशाणा ठेवा, भावनांवर निशाणा ठेवा आणि इच्छा त्या ज्या अनवॉन्टेड असतील दिसल्या की निशाणा धरून उडवायच्या. ह्या जेवढ्या कमी होतील मग धीरे धीरे पुढचा मार्ग. असं करता करता फोकस कसा जाईल तो असा वाढत जाईल. जैसे ये लाइट है ना, देखो हे कमी आहे पण ह्याच्या तुलनेत ते किती मोठा गोल आहे बघा. हा मोठा गोल आहे. तर हे जे 3 डायमेन्शन आहेत, 3 डायमेन्शनमध्ये संदर्भ एक लागतो, म्हणजे एक पाहिजे असतो. जसं जॉमेट्री सोडवताना एक्स किंवा काहीतरी गृहीत धरतात ना, तसा गृहीत धरला म्हणजे हातचा धरला तो परमात्मा. त्याला लाईफमध्ये मिळवला तर गणित बरोबर येईल, आणि त्याला हातच्याला पुढे मिळवलाच नाही तर उत्तर बरोबर येत नाही. हे उदाहरण पांडुरंग शास्त्री खूप वेळा सांगायचे की तुम्ही हातचा मिळवायचं विसरले ना म्हणून तुमचं उत्तर चुकतं आहे आणि त्याला पुरे मार्क देत नाही. पण गणितावाल्यांमध्ये एक चांगली पद्धत आहे की ते स्टेप्सला मार्क देतात की ठीक आहे तुम्ही फक्त मनाने शांत झाले पण बुद्धीने कुठे आहात का, मग तुम्हाला 10 पैकी 2 मार्क असं. मग तुम्ही मनाने बुद्धीने चांगले झाले परंतु तुमच्या कर्म गडबड करणार आहे काय, मग तुम्हाला 5 मार्क. स्टेप 1 मार्क आहे. गणितवाले असं अन्याय नाही करत, काहीच देणार नाही असं नाही, थोडं देतात. त्यामुळे हे जे ऋषी संत आहे हे गणितज्ञ लोक होते, हे सांगतात तुला किती मार्क पडले 2, ये बैस 4पर्यंत प्रयत्न कर. 4 वाला आला तर त्यालाही उठून नाही देत, ते म्हणतात तू पुढचे 6पर्यंत प्रयत्न कर, जमेल. हातचा मिळवत राहा, उत्तर बरोबर येईल. एकदा कधीतरी तर उत्तर बरोबर येईल, पण हातचा मिळवायचा विसरले उत्तर चुकीचं होईल. तर हे जे भागवतावरची चर्चा करायची आणि भागवताला बाहेर आणायचं, पण ते कशा करता ह्या 3 डायमेन्शनमध्ये की जन्म, मृत्यू आणि अमरत्व. मग आता जे पहिल्यांदा सांगितलं की स्वर्गात जायचं असेल तर CV तयार करा, ते बरोबर होतं की नाही. अभी स्ट्रांग CV बनेगा ते. कल शाम को आते बराबर वो भर के ही लाना घर से. आणि उद्या आम्ही गेटवरच माणूस उभा करू, आली की पहिले तो कागद घेऊन येऊ.
तुला तर सवय असेल सी व्ही तयार करायला स्ट्रॉंग. तर आता ही गोष्ट हां आता वाचून दाखव एकदा, म्हणजे मग आरामशीर वाच, घाई नको. सिलेंड्रिकल कोऑर्डिनेट सिस्टम दंडगोलाकार निर्देशक प्रणाली 2D ध्रुवीय निर्देशक प्रणालीला उभ्या उंचीच्या अक्षाची भर घालून 3 मितींमध्ये विस्तारित करते. ती एका क्रमिक त्रिकुटाचा वापर करून बिंदूंचे स्थान निश्चित करते, ज्यामुळे ती वर्तुळाकार किंवा दंडगोलाकार सममिती असलेल्या समस्यांसाठी आदर्श ठरते. आता ही गोष्ट अजून वेगळ्या एक्झाम्पलने समजून घेऊ की इथून वणीला जायचं आहे. तर वणीला जायचा रस्ता जो आहे तो तुम्हाला पेपरवर तयार करायला सांगितला. आता आपण बनवतो आहे म्हणजे रेफरन्स काय, वणी, टार्गेट, बरोबर. आपली ॲम्बिशन काय, वणी. मग वणीला जाताना इथून नाशिकहून निघाले, नाशिक रोड. मग आपल्याकडे जर स्वतःचं वाहन असेल तर आपण वेगळं तयार करू की मग इकडनं पिंपळगाव बसवनकडनंही जाता येतं आणि दिंडोरीकडनंही जाता येतं, बरोबर. आता तिथं गेल्यानंतर हे एक झाली पोझिशन कुठपर्यंत, गडापर्यंत. पण तिथून गेल्यानंतर ते वर आहे. आता वरचं की वर जाण्याचं सुद्धा एक डायमेन्शन आहे. पोझिशन कशी आहे की तुम्ही हे नीटपर्यंत जाल. शब्द कुठपर्यंत नेतील, जसं तुम्ही इथे आले पण तुमच्या गाड्या बाहेर लावल्या, म्हणजे इथपर्यंतच पोहोचवलं गाडीने, पण इथून तर पायी यावं लागलं ना. तर आता 2 डायमेन्शन झाले. एक तर तुम्हाला वर चढून यावं लागलं, म्हणजे उभ्या गोष्टीवरही ते तुम्हाला पहिल्यांदा अंदाज घ्यायला भाग पाडते की जे तुम्हाला चढायचं आहे. तो जो परमात्मा बिंदू आहे तो हाय लेवलला आहे. मग त्यावेळेला चढायचं आहे, पण ते चढणं तर गणित काय म्हणतं, पहिले पायथ्याशी तर पोहोचा. तो तर मॅप तुम्हाला माहीत पाहिजे की पहिले पायथा कुठून येईल. तर पहिल्यांदा ती पोझिशन काढा की तुम्ही पायथ्यापर्यंत जा आणि मग चढायचं. आता हे 2 डायमेन्शन झाले. एक तर चढायचं वेगळं आणि पायथ्यापर्यंत जाण्याचं. पायथ्यापर्यंत जाण्याची ती आहे पोझिशन, पण चढायचं आहे त्याला वेगळा शब्द वापरला आहे त्याने. त्याला काय वापरलेलं आहे, क्रमिक त्रिकुटाचा वापर. हां, पण चढण्याला काय, उभ्या उंचीच्या उभ्या उंची, हां हां, उभ्या उंचीच्या. तर परमात्म्याच्या पर्यंत जाण्याकरता शब्द कामात येतील, परंतु त्याच्या पुढचा प्रवास कसा आणि परमात्म्यापर्यंत जाणं किंवा तो बिंदू शोधणं म्हणजे काय करणं, आपल्या जीवनाचं अमरत्व शोधणं आहे. तो ध्रुवीय बिंदू आहे. प्रत्येक जीवाला वाटतं की तो अमर झाला पाहिजे. आणि अमर ह्या शब्दामध्ये काय काय आहे, आठवण. बघा तुम्ही, अमर आणि आठवण पहिले अपासूनच सुरुवात होते. आणि आता सगळे कुटुंबवत्सल लोक आहेत. एखाद्या तुमच्या गल्लीत एखाद्याने मुलाचा नातवाचा वाढदिवस केला आणि तुम्ही नेहमीचे लोक आहेत, तुमचे आठवण नाही काढली, तर थोडंसं वाईट वाटतं की थोडं जास्त वाईट वाटतं. हां, आहे ना. बघा बरं, म्हणजे आपली आठवण काढणं हे आपलं अमरत्व आहे. हां हां, अमरत्व. म्हणून मग प्रत्येकजण काय म्हणतो की ते माहीत आहे आम्हाला, आमचा तर ते फोटोही लावणार नाही घरात. मग आता फोटो लावला पाहिजे हे तर आलंच ना उद्देश. पण आठवण ही अमरत्व आहे, त्याला म्हणून याद म्हणतात. आता याद शब्द उलटा वाचा बरं. दया म्हणजे काय, ती एखाद्या प्राण्यावर तुम्हाला दया आली म्हणजे काय झालं,
त्याची आठवण आली. आठवण आली तर तुम्ही काहीतरी घेऊन गेले त्याला. तर हा जो भागवत ग्रंथ आहे हा नुसता आपल्या आता रिकामा वेळ आहे बुवा मग चला भागवत हे करू, चांगली गोष्ट आहे, तेवढाही वेळ चांगला आहे, परंतु ज्या वेळेला त्याच्या जवळ याल तेव्हा ते कोऑर्डिनेट करणारी सिस्टीम आहे हे विसरू नका. आणि ते कोऑर्डिनेट कुठे करते? जन्म, मृत्यू आणि अमरत्वमध्ये. आणि मग यामध्ये येणाऱ्या गोष्टी कोणत्या आहेत? तर ज्या भौतिक जगात आपण राहतो ते आहे, आणि एक आहे भावनिक जग, म्हणजे एक आहे भाव जग आणि एक भौतिक जग. ह्याला ते कोऑर्डिनेट करतात. आपला आजचा श्लोक नंबर 36 बरोबर? 35 34च झाले का? जाऊ द्या ना, आता 36 निघाला आहे तर मग श्रीमद् भागवत महापुराण स्कंद 3 अध्याय 26 श्लोक नंबर 35. हा श्लोक सांख्य तत्त्वज्ञानातील सृष्टी उत्पत्तीच्या क्रमाचे अत्यंत वैज्ञानिक आणि प्रगत विश्लेषण करतो, क्रमिक विश्लेषण करतो. आता इथे आपण काय पाहिलं? क्रमिकच विश्लेषण. हे क्रमिक विश्लेषण करतो. यामध्ये भगवान कपिलदेव आपली माता देवहूती यांना आकाश तत्वापासून वायू, एअर आणि स्पर्श म्हणजे टच तन्मात्रेची निर्मिती कशी होते हे स्पष्ट करत आहे. एअर आणि टच ह्याची निर्मिती कशी होते. आणि तन्मात्रा ह्या शब्दाचा अर्थ काय आहे? सूक्ष्म, सूक्ष्म असलेलं तत्व, बरोबर? आता हे सूक्ष्म तत्व समजायकरता 1 तारखेपासून आपण एक प्रयोग सांगितला होता. तो कोणता होता? की मोह आणि भयावर लक्ष ठेवायचं आहे. तर येत आहे का काही लक्षात की मोह कशाचा होतो आहे, भय कशाचं होत आहे? येत आहे काही लक्षात? किंवा लक्षच ठेवलं नाही? लक्षात येत आहे का? अरे बाबा, 1 तारखेपासून आपण आज बघा, म्हणजे प्रयत्न करा. आजचा श्लोक आहे, नभसा शब्द तन्मात्रात कालगत्या विकुर्वता स्पर्शो भवत्ततो वायु स्त्वत्पर्शस्य च संग्रह. शब्द तन्मात्रेपासून उत्पन्न झालेल्या आकाश तत्वावर जेव्हा काळाच्या गतीने, काळाच्या प्रभावाने विकार किंवा परिवर्तन होते तेव्हा त्यातून स्पर्श तन्मात्रा आणि त्यानंतर वायू तत्वाची निर्मिती होते. आपली त्वचा ह्या स्पर्शाचे ग्रहण करते. नभ म्हणजे तन्मात्रापैकी फक्त एकच तन्मात्रा नाही, 5 तन्मात्रापैकी शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध. यामध्ये स्पर्श फक्त एक. हा स्पर्श एक एक 5 मधले एक. आपण पहिली शब्द पाहिली आहे. हां, आता हा दुसरा स्पर्श आहे. तर हा स्पर्श शब्दामध्ये आपण पाहिलं की आकाश तत्व आहे, आणि आकाश तत्व इन्व्हॉल्व असून ते समोर येत नाही. शत्रुघ्नासारखं ते काम करतं पण समोर येत नाही. पृथ्वीच्या पोटामधून अन्न जे तयार होतं, वनस्पती किंवा
आपलं जे शेत जे पीक तयार होतं, शेतावर पाऊस पडतो किंवा आपण घरातल्या कुंडीमध्ये पाणी घालतो आणि त्यातून एखादं फळाचं झाड किंवा पिकं तयार होतात, याला कारणीभूत पाऊस आहे की नाही? आहे. आणि पाऊस पडताना आकाशातून पडतो की कुठून? हां, आकाशातून पाऊस पडतो हे बरोबर आहे की ढगातून पाऊस पडतो हे बरोबर आहे? आताही बघा, म्हणताना काय म्हणतो, आकाश भरून, आभाळ भरून आलं. तर आभाळ भरून आलं म्हणजे दिसणारे ढग जेव्हा गोळा होतात वेगवेगळ्या पद्धतीने, त्या ढगासहित आकाश संबोधित बोलायचं असेल तर आभाळ, ढगासहित आकाश. आणि ढग नसतील तर आकाश निरभ्र आहे. आता ढगासहित असेल तर आभाळ, मग आभाळ भरून आलं. मग जे ढग आहे ते आकाशात आहे की आकाश ढगात आहे? ढग आकाशात आहे. पाऊस पडतो, पाऊस पडल्यानंतर जीवसृष्टीला पाणी मिळतं आणि पिकं येतात शेतामध्ये, धान्य निर्मिती होते आणि ते धान्य लोकांपर्यंत जाते. त्यातून लोकांचं जीवन पोषण होतं. उरलेला जो पार्ट असतो त्यातून पशूंचं पोषण होतं. अजून काही खत वगैरे असेल त्यातून किड्या मुंग्यांचं पोषण होतं आणि सगळ्यांचं पोषण होतं. म्हणजे भरण करायचं काम कोण करतं? आकाश. पण ते असं दिसतं का समोर? नाही. मग जो नाही आहे पण तरी तो भरण करतो आहे असा तो नभ. हां, जो नाही म्हणजे तो अस्तित्वात आपल्याला समोर नाही दिसत. जो नाही आहे पण तरी तो भरण करतो, मग त्याला नभ म्हणलेलं काही वाईट नाही. म्हणून इथे त्याने नभ शब्द वापरलेला आहे की तो भरण करतो आहे. पण तो करतो आहे असं म्हटलं तर त्याच्यामध्ये ढग गोळा होतात आणि वर ढग आल्याशिवाय खाली पाऊस पडत नाही. आणि पाऊस नाही पडला तर अन्न मिळणार नाही. अन्न मिळणार नाही तर पशूंना, प्राण्यांना, माणसांना, सगळ्या जिवंत जीवांना खाद्य मिळणार नाही. म्हणजे भरण करायचं काम आकाशाकडून होतं, पण आकाश समोर येत नाही. मग त्याला नभ म्हणायला काय हरकत आहे? न म्हणजे जो नाही आहे पण तरी तो भरण करतो आहे. म्हणून यांनी काय म्हटलेलं आहे? नभसा शब्द तन्मात्रात कालगत्या विकुर्वता. जसं तुम्हाला दही पाहिजे तर 1 लिटर गाईचं दूध आहे आणि त्याचं दही करायचं असेल तर काय करावं लागतं? पटापट सांगा. हां, त्याला विरजण म्हणतात. हां, भागवतकार त्याला विकृवतः म्हणतात. विकृत झालं ते. मग ते विकृत कसं झालं? तर भागवतकारांचं जे विरजण आहे ते म्हणतात तो समय आहे, काळ, टाईम. भागवतकाराचं विरजण टाईम आहे. आणि आपण दुधाचं दही करायचं विरजण ते दही आहे. पण दही नसेल तर लिंबूचे 2 थेंब कामात येतात. म्हणजे दूध आंबट असतं का? नाही. पण लिंबू गोड असतं का? पण जे दूध आंबट नाही आहे, स्वादिष्ट आहे, त्याच्यात आंबट टाकलं 2-3 थेंब की त्याचं विकृत होतं. तसं समय, भागवतकार काय म्हणतात की समय हे विरजण आहे आणि त्याने ते तुम्ही चांगलं केलेलं दूध आहे ना ते बिघडून टाकतं. पण बिघडून का टाकतं? कारण त्याच्यापासून अजून काहीतरी वेगळा फायदा जीवाला मिळाला पाहिजे म्हणून ते बिघडून टाकतं. म्हणजे बिघडून टाकतं याचा अर्थ की ते फर्मेंटेड होतं. दही झालं की दह्याचे गुणधर्म वेगळे आहे, दुधाचे गुणधर्म वेगळे आहे. पण दूध सगळ्यांनाच पचेल
असं नाही. पण दही खाल्ल्यानंतर किंवा दह्यापासून ताक बनलं, दह्यापासून लोणी बनलं, लोण्याचं तूप बनवलं, पण सगळ्यात पहिले दही होणं गरजेचं आहे. विकृत होणं गरजेचं आहे. तर ते विकृत कसं आहे? समय. जसं आता आपल्याकडे हळूहळू जून सुरू झाला, पावसाळा आहे. पावसाळा आता समय असा आहे की सृष्टीमध्ये जे ढगं असतील, मान्सून वारे घेऊन येतील, पाऊस कोसळेल. आता 4 महिने समय बदलला आहे. आता हे विकृत झालं सगळं. याच्या अगोदरचे 4 महिने काय होते? गरम. मग ते गरम वाईट होतं का? ती पुढची तयारी होती. जब आप रोटी सेकते हो तो आगे की तयारी है कि खाने लायक हो. कच्ची भाकरी किंवा तुम्ही शेकताच ना, शेवटी तव्यावर जरी भाजलं तरी त्याला शेकावंच लागतं ना. मग जे भाजण्याचं काम आहे ते काम कशाकरता केलं जातं? पुढची तयारी आहे भरणपोषण होण्यासाठी. तो उन्हाळा आला, भाजण्याचं काम झालं, पृथ्वी गरम करून टाकली. मग त्या समुद्राच्या पाण्याची वाफ झाली, आकाशात गेली, ढगं तयार झाले, थंड वारा. पण ती सिस्टीम आहे की ढग आले की वारा सुटेलच. मग पाऊस पडणार, पाऊस पडणार, जीवन वृद्धिंगत होण्याला मदत होणार. तर हा क्रम आहे. तर ह्या क्रमामध्ये ते काय सांगतात की दूध आहे तुमच्याकडे, पण त्यामध्ये विरजण थोडंसं टाकलं की त्याचं दही होते. आणि मग एक तर तुम्ही दूध काहींना पचणार नाही, पण दही बऱ्यापैकी लिव्हरला काम करतं. आणि दह्यापासून ताक अजून चांगलं आहे, जास्त हेल्दी आहे ताक. पण जेव्हा दह्यापासून ताक बाजूला काढलं जातं तेव्हा अजून एक वेगळं एलिमेंट तयार होतं. त्याला काय म्हणतात? लोणी. बरोबर आहे ना? आणि लोणी म्हटल्यानंतर लोणी खाणारा कोण? कोणाचं नाव आठवतं? कृष्णाचं. भागवताचा आयकॉन कोण? हां. पण आपण कधीच प्रसाद म्हणून लोणी खडी साखर देत नाही. हे आपली मौज आहे. कुठे गेली ती बाई? आयकॉन कोण आहे? कृष्ण. भागवताचा आयकॉन कृष्ण आहे, पण त्याला लोणी खाडी साखर नाही. आपण म्हणतो त्याने खाल्लं एवढंच पुरे. किंवा आपल्या मनाची मौज आहे ते की नाही देत, बस काय करून घ्या. पण आता लोणी खडी साखरचा प्रसाद द्यायला पाहिजे की नाही पाहिजे? द्यायला पाहिजे की नाही पाहिजे? भले एखाद्या वेळेला थोडंसं डायबिटीजचा प्रॉब्लेम असेल, पण चमच्याभर खायला तर काही हरकतच नाही. त्याने काही शुगर वाढत नाही. काय करणार आहे? अरे हां, म्हणजे दूध पचेलच असं नाही ना. दूध पिल्यानंतर सगळ्यांनाच फायदा होईल असंही नाही. हां, काहींचे विचार बंद होऊन जातात, तर काहींचे विचार सुरू होऊन जातात. तर असं काही गॅरंटी नाही. पण दह्याच्या बाबतीत त्याला पाणी टाकून ताक करून आपण ते पाचक करू शकतो. आणि ताक एकदा बाहेर आलं की ते लोणी, आणि त्या लोण्यामध्ये खडी साखर टाका, तुळशीचं पान आणून ठेवा, त्याला लोकांनाही द्या. आता लोणी खाणारा कृष्ण त्याने काय सांगितलेलं आहे की सगळ्यात पहिलं तर ते दूध आहे ते नासवावं लागेल. म्हणजे भौतिक जगामध्ये परमात्म्याच्या बिंदूला शोधायचं एक डायमेन्शन टाका. म्हणजे आपला जन्म झाला त्याचा फायदा. मग एक विचार, भौतिक जगाच्या आवडी आहेत आपल्या मनात, त्या आवडीमध्ये एक परमात्म्याचा विचार टाका, तर दूध नासून जाईल. निंबाचे 2 थेंब कापी आहे ना. साधारणतः भागवत किंवा मंदिर किंवा देवदर्शन, आरती ह्या गोष्टीमध्ये आपल्याला रस असतो का?
नक्की सांग काय ते. अरे पण तुम्ही येऊन बसले, तुम्ही आहे म्हणा ना. आता ते तुमचे पझल होऊन गेले. आहे की नाही काय माहिती. हां, म्हणजे हे तर असं झालं की त्या कृष्णाचं पोट दुखत होतं. नारद आला. नारदाने लोकांना सांगितलं मी यांचा श्रेष्ठ भक्त आहे म्हणे, तुम्ही काहीच नाही. आणि ते कृष्णाला कोणीतरी जाऊन सांगितलं की हा असं म्हणतो बाहेर. मग त्याला बोलवलं. म्हणे काय जेव्हा काही दिसले नाही आज. रुक्मिणी सांगितलं नाही, सकाळपासून त्याची तब्येत बरोबर नाही. मग जाऊन विचारलं तर म्हणे पोट दुखत आहे. म्हणे मग काही उपाय. अरे म्हणे खूप केले, पण एक उपाय आहे, पण तो कोण करील असं वाटतं आहे. तर नारद म्हणे नाही सांगा ना, मी करतो. म्हणे काही नाही, आपल्याला असं एखाद्या भक्ताच्या पायाची माती जर पोटाला लावली तर होऊन जाईल. तो म्हणे मग अरे मग सांग ना, आत्ता जातो वृंदावनातून आणतो. लोकांना काय सांगत होता, मी भक्त आहे. आणि माती आणायला कुठे गेला. हां, तिकडे जसं त्यांना सांगितलं तर कोणी रस्त्यावरचं आहे काय, कृष्ण आजारी आहे, पायाची माती पाहिजे, झटकून पाय द्यायला लागले त्याला. माती काढू काढू दिली तर गोडी भरली. तो म्हणे हे काय वेडे लोक आहे, कोणी रस्त्याने काय आजारी आहे, काय पाहिजे, पायाची माती. झटकलं की दिली. तो घेऊन आला ती गोणी भरून, ते ठेवली तिथे. तर हा मस्त ताटभर जेवत होता. ते म्हणे का हो, आता तर बिमार होते तुम्ही. म्हणे मग ते तुझ्यासाठीच पडलो होतो बिमार. मग त्याच्या लक्षात आणून दिलं की नारदा तू तर सांगतो मी भक्त आहे म्हणून, भक्तिसूत्र लोकांना सांगतो तू. नारद भक्तिसूत्र फेमस आहे. भक्तीचे सूत्र तू लोकांना सांगतो. आणि मी म्हटलं की भक्ताच्या पायाची माती पाहिजे तर वृंदावनात चालला गेला. तिथंच झटकून दिली असती ना लगेच. तर हे असा जो आयकॉन आहे तो या भागवताचा, तो कृष्ण त्याच्या आवडीचं काय आहे, लोणी. कबीर काय म्हणतो की माखन माखन संतोने खाया आणि छाछ जगत बहुरा. की हे सगळं झालं, भौतिक जग बरोबर नाही आहे हे माहीत पडलं. त्यामध्ये परमेश्वराच्या विचाराचे 2 थेंब निंबाचे टाकले आणि ते नाचलं. नाचल्यानंतर त्यातून लोणी निघालं. पण जे संत होते, ज्याने स्वतःचा अंत केला असा तो संत, ज्याचं अस्तित्वच राहिलं नाही, त्यांनी ते खाऊन टाकलं. आणि उरलेलं जे ताक आहे ते मग लोकांना कढी गोळे कढी करता वाटून दिलं. आणि ते ताकावर खुश झाले. पण लोणी तर खाऊन घेतलं यांनी. माखन माखन संतोने खाया छाछ जगत बबरानी. इनको बांट दिया छाछ. मग आता इथं हे काय म्हणतात की शब्द तन्मात्रेपासून उत्पन्न झालेल्या आकाश तत्वावर जेव्हा काळाच्या गतीने विकार किंवा परिवर्तन होते, काळाची गती हे झालं विरजण. आणि काळाची गती विरजणच करते. लहानचा किशोर, किशोरचा तरुण, तरुणचा वृद्ध, वृद्धाचा अजून जखड वृद्ध, आणि एक दिवस हरिओम. असं हे काळच विरजण टाकत राहतो आपल्या प्रत्येक केलेल्या दुधामध्ये. मग त्या काळाने विकृत केलेलं जे तत्व होतं त्यापासून स्पर्श तन्मात्रा आणि त्यानंतर वायूची निर्मिती झाली. आणि वायूची निर्मिती जी झाली त्या वायूचं अस्तित्व आपली त्वचा सांगते. आपली त्वचा त्याचं अस्तित्व सांगते. आता हवा आहे की नाही आहे हे त्वचेला माहीत आहे. स्पर्श ज्ञान. आणि स्पर्श ज्ञानाने ते नाही का आपण पाहिलं एक ते गुड टच बॅड टच, स्पर्श ज्ञान आहे ते. की तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या सोबत राहिले आणि त्याचा टच झाला तर तुमचा आतमध्ये लगेच करंट लागतो की हा
कोणत्या उद्देशाने केलेला आहे. त्यामुळे हा गुड टच आहे की बॅड टच आहे. म्हणून बहुतेक लोक आपलं आसन किंवा आपलं झोपायची जे बेडशीट असतं ते वेगळं ठेवतात. ते म्हणतात दुसऱ्याच्या बेडशीटवर नको. तर त्यातून गुड टच बॅड टच अशा अनेक गोष्टी नंतर तयार झाल्या. पण याचा बेस काय आहे? स्पर्श. तन्मात्रामधला पहिली तन्मात्रा जी पाहिली ती कोणती होती? शब्द. नंबर 2 स्पर्श. तर ह्या श्लोकामध्ये सृष्टीच्या विकासाचा पुढील टप्पा सांगितला आहे. सृष्टीचा जो विकास आहे त्याच्या पुढचा टप्पा. पहिला टप्पा शब्द, पण त्यातही आकाशच मेन आहे. आणि आकाशाची भूमिका कशी आहे? बहिर्जी नायकासारखी. आकाशाची भूमिका कशी आहे? शत्रुघ्नासारखी, की हे कधीच समोर आले नाही पण मागे काम करत होते. याला म्हणतात इम्पल्स ऑफ टाईम. जे विकृत होतं तो टाईमचा प्रभाव आहे. जसं लहान बाळ आहे पण ते किशोर अवस्थेमध्ये गेलं तर आता ते टाईममुळे विकृत झालं, ते मोठं दिसायला लागलं, वेगळं दिसतं. ते काळाच्या गतीमुळे आकाश तत्वात स्थित असलेल्या सूक्ष्म रूपामध्ये बदल होतो. आकाशामध्ये स्थित असलेलं सूक्ष्म रूप आहे की जे समोर दिसत नाही, एकदम बारीक आहे. त्या सूक्ष्म रूपात बदल होतो आणि मग धीरे धीरे तो बदल शब्दातून वायूतून आपल्या त्वचेला जाणवतो. आणि त्वचेचं आणि वायूचं नातं हे फक्त स्पर्शाने कळतं. जसं गरम व्हायला लागलं तर ते त्वचेमुळे लक्षात येतं की अरे उकाडा होतो आहे, पण थंड वाटायला लागलं तर हे स्पर्शामुळे कळतं. ह्या परिवर्तनातून आधी स्पर्श हे सूक्ष्म तत्व आणि त्यापासून स्थूल वायू तत्व निर्माण झाले. स्पर्श हे सूक्ष्म तत्व आहे, म्हणजे वायू आणि त्वचेचं भेट याला स्पर्श म्हणा. किंवा आपण आपल्या शरीराचा दुसऱ्या शरीराला जेव्हा स्पर्श करतो, म्हणजे एक शरीर दुसऱ्या शरीराजवळ नेतो, ते नेल्यानंतर जी घटना आहे त्याला स्पर्श म्हणतात. त्या सूक्ष्म तत्वाला. जसं याला हात लावला तर तो हे स्पर्श झाला. आता हे लोखंड आहे पण याला आपण हात लावला तर जिथे अशी घटना घडेल त्या घटनेला एक शब्द पाहिजे समजायला, म्हणून तो शब्द आहे स्पर्श. या स्पर्शाचा अनुभव घेण्यासाठी प्राण्यामध्ये त्वचा, टॅक्च्युअल सेन्स हे ज्ञानेंद्रिय विकसित झाले. त्वचा आपल्या त्वचेपेक्षा जास्त सेन्सिटिव्ह गायीची त्वचा आहे. की तुम्ही एखादा बारीक दगड गायीच्या त्या पाठीवर किंवा कुठेही मारा, ती त्वचा लगेच व्हायब्रेट होईल. आपल्याकडे तो आता डेंगू बिंगू असे जे मच्छर असतात, सध्या मच्छरांचा प्रादुर्भाव वाढत असेल तर ते चावल्यावर लक्षात येतं, बसल्यावर नाही. पण गायीचं तसं नाही आहे. तिला असं बारीक दगड जरी मारला ती त्वचा लगेच व्हायब्रेट करते. एवढा सेन्स असते, टॅक्च्युअल सेन्स एवढा असतो त्यात. आता हा अतिशय वैज्ञानिक क्रम कसा आहे बघा ह्या श्लोकामधला. आधुनिक भौतिकशास्त्र फिजिक्स देखील मान्य करते की अवकाशात म्हणजे स्पेस आणि इथरमध्ये लहरींच्या दबावामुळे किंवा कंपनामुळे वायू आणि हवेची गती निर्माण होते. म्हणून म्हणतात हवेचा दाब तयार झाला की मग इकडे पाऊस येईल, किंवा समुद्रात हवेचा दाब तयार झाला तर लाटा उफळतील. हे जे कुठेतरी ते प्रेशर तयार होतं, पण ते कशामुळे होतं?
लहरींच्या दबावामुळे किंवा कंपनामुळे. आता लहर म्हणजे काय ती आपण काल पाहिले ना, फ्रिक्वेन्सी, लहरी, त्याचा कमी जास्त परिणाम होत राहतो. भागवताने हजारो वर्षापूर्वी स्पष्ट केले की आकाशाच्या परिवर्तनातूनच वायूचा उगम झाला आहे. आकाशाच्या परिवर्तनातून वायूचा उगम झाला आहे. आणि परिवर्तन कसं झालं? समय. विरजण कशाला म्हणायचं? समयाला. समयामुळे ते परिवर्तन झालं आणि त्यातून वायूचा उगम झाला. हा श्लोक असे दाखवतो की सृष्टीतील कोणतीही गोष्ट अचानक निर्माण झालेली नाही. हे या श्लोकाचं महत्त्वाचं अस्तित्व आहे. हा श्लोक अस्तित्वावर कसा उभा आहे की कोणतीही गोष्ट जी निर्माण झाली ती कारणाशिवाय झाली नाही. आणि मग ती गोष्ट म्हणजे तो विचार आपल्या जीवनातही उतरतो की मग तुम्ही आम्हाला फोन केला तर काय कारण होतं? आपण विचारतो की नाही? भेटायला आले तर काय, मग काय काम होतं, काय कारण होतं? प्रत्येक गोष्टीचं कारण विचारतो. मग आता जे प्रगट दिन ज्यांचा साजरा करतो त्यांना ते जर चुकून भेटले आपल्याला आणि त्यांना विचारलं की तुम्ही या पृथ्वीवर आले तर काय कारण होतं? तुकाराम महाराज भेटले आणि त्यांना विचारलं का हो, कसं काय देऊमध्ये आले होते? पण त्यांच्याकडे उत्तर आहे. आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. त्यांनी कारण सांगून दिलं की तुम्ही आम्हाला कारण विचारता ना, तर आम्ही याच्याकरता आलो आहे की जे ऋषींनी सांगून ठेवलं आहे ते जगून दाखवण्याकरता. कोणीतरी तर पाहिजे ना ते जगून दाखवायला. मग आमचं कारण ते आहे. म्हणजे काय भारी विचार आहे ना की आम्ही इथले नाहीच आहे मुळात. ते म्हणताना काय म्हणतात? आम्ही वैकुंठवासी आलो ह्याची कारणाशी, बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. साच म्हणजे त्याच भावाने, त्यांचा जो भाव असेल बोलण्याचा त्याच भावाने जगण्याकरता आम्ही आलो आहे. आणि इथे ह्या श्लोकामध्ये व्यास महाराजांनी हा जो श्लोक तयार केला आहे यामध्ये ते सांगतात की सृष्टीतील कोणतीही गोष्ट अचानक निर्माण झालेली नाही. प्रत्येक स्थूल तत्वाच्या मागे, उदाहरणार्थ वायू, एक सूक्ष्म कारण, उदाहरणार्थ स्पर्श दडलेले असते. जर हवा आहे तर त्वचा आहे, आणि जर हवा आहे त्वचा आहे तर स्पर्श आहे. ट्रँगल पुराच होतो बरोबर. पॉवर ऑफ टाईम. पॉवर ऑफ टाईम. भौतिक जगातील प्रत्येक बदलाच्या मागे कालशक्ती, त्याला अजून वेगळा शब्द आहे, टाईम फॅक्टर म्हणतात. टाईम फॅक्टर कार्य करत असते. ह्या श्लोकातून ते सिद्ध होतं. हा जो संवाद आहे हा भगवान विष्णूचे अवतार कपिल मुनी आणि त्यांची माता देवहूती यांच्यातील सांख्ययोगाचा मुख्य गाभा आहे. हा संवाद म्हणजे सांख्ययोग जे आपल्या आईला सांगतायत तो त्याचा मुख्य गाभा आहे. कॉस्मॉलॉजी काय आहे ह्या श्लोकामध्ये? कॉस्मॉलॉजी अशी आहे की सांख्यशास्त्रानुसार सृष्टीची निर्मिती एका विशिष्ट क्रमाने होते. आता तो क्रम बघा, आपण फिजिक्सच्या तत्वावर इथं मांडलेला आहे. क्रमित विकास होतो. आणि कुठेही आपल्याला भौतिक जगामध्ये जायचं असेल तर हा क्रमिक विकास
तिथं कामाचा येईल. क्रमिक असा डायरेक्ट नाही होत, तो क्रमाक्रमानेच होतो. सांख्यशास्त्रानुसार सृष्टीची निर्मिती एका विशिष्ट क्रमाने होते. मागील श्लोकात म्हणजे 33-34मध्ये आकाशाची निर्मिती सांगितली होती. या श्लोकात 35व्या श्लोकात आकाशानंतर वायूची निर्मिती कशी झाली याचा इतिहास कपिल मुनींनी सविस्तर मांडलेला आहे. या श्लोकामध्ये कॉस्मॉलॉजी संबंधी व्यासांनी काही गोष्टी आपल्यासमोर आणण्याचा प्रयत्न केला आहे. आता या श्लोकातून आपल्याला लेसन काय शिकायचं आहे? लेसन इंद्रिय भोगांची क्षणभंगुरता हा लेसन ह्या श्लोकापासून शिकायचा आहे. इंद्रिय भोगांची क्षणभंगुरता. क्षणभंगुरता म्हणजे नेचर ऑफ टच. वायू आणि स्पर्शाचा संबंध आपल्या त्वचेशी आहे. सुख आणि दुःख ह्या दोन्ही गोष्टी त्वचेच्या स्पर्शाने जाणवतात. सुख आणि दुःख शारीरिक, इसका मतलब है थंडी आणि उष्णता. थंड वाटणं आणि गरम वाटणं हे वायूच्या स्पर्शाने जाणवतात. हा स्पर्श काळाच्या गतीने बदलत राहतो. ये भी ठीक आहे. हां, संतांच्या भाष्यानुसार माणसाने शारीरिक सुखदुःखात विचलित न होता तितिक्षा, सहनशीलता आणि भगवत शक्ती शिकली पाहिजे. सुखदुःखामध्ये विचलित न होता तितिक्षा. तितिक्षा कशी की उन्हाळा आहे तर तक्रार नका करू. काय ऊन पडलं, काय ऊन पडलं, सहन करा. कारण तुम्हाला गरम वाटतं आहे पण प्रक्रिया चालू आहे. ते क्रमाक्रमाने पावसाची तयारी चालू आहे. आता काल पाऊस आला तर आपण तक्रार नाही करायची, आनंद घ्यायचा त्याचा. काय पाऊस आहे, काय पाऊस आहे. आता जून लागला तर पाऊस येईलच. आणि आपण आपल्या भागवताला थोडंसं महत्त्व द्यायचं तर आपण भागवत वाचतो तर पाऊस तर आलाच पाहिजे, आहे की नाही. म्हणजे ह्या सृष्टीच्या क्रमामध्ये आपणही आपले हात धुवू. केव्हाही वाचलं तरी पाऊस. हां, केव्हाही वाचलं तरी पाऊस येतो. बस म्हणजे ते त्याला मराठीत गोंड्याची टोपी म्हणतात ना, ती घरात असली तर केव्हाही डोक्यात घालून घेता येते. की आम्ही टोपी घातली म्हणूनच पाऊस आला. पाऊस पडत असला तिकडे 2-4 थेंब आले की लगेच टोपी घालून घ्यायची. म्हणजे मग लोकांना वाटतं बापरे काय मोठे भक्त आहे मला, हे टोपी घातला बरोबर पाऊस आला. सृष्टीच्या कर्माचा असाही फायदा घेतला जातो. या श्लोकामधून अजून एक लेसन आपल्याला व्यास महाराज सांगतायत की काळाचा आदर करा. रिस्पेक्ट टू द टाईम. या जो काळ आहे आता त्याचा रिस्पेक्ट करा, आदर करा, डिसऑनर नका करू. सृष्टीतील प्रत्येक वस्तू काळाच्या प्रभावाखाली बदलत आहे. आपले शरीरही बदलत आहे. म्हणूनच वेळेचा अपव्यय न करता मानवी जीवनाचा खरा उद्देश साधण्याकरिता प्रयत्न केला पाहिजे. त्याला म्हटलं आहे त्यांनी आध्यात्मिक प्रगती.
ह्या फायनल IPLची फायनल झाली ना, कोण जिंकलं त्यात? हां, ज्या दिवशी ते जिंकले 31ला फायनल झाली ना. आता आध्यात्मिक प्रगतीवरून तो विषय लक्षात आला की मी एक न्यूज पाहत होतो, त्यामध्ये त्यांनी सांगितलं की हैदराबादची मॅच जिंकली आणि ते 2 जणं डायरेक्ट वृंदावनमध्ये त्या महाराजच्या दर्शनाला गेले. विठोबा रुक्माई. आध्यात्मिक प्रगती. कारण जेव्हा त्यांचा बॅकलॉग होता, बॅड पॅच चालू होता, त्यावेळेला त्या दोघांनी सोबत आध्यात्मिक प्रगती करायचा जो काय विचार मान्य केला असेल तो ते अजूनही प्रत्यक्षात जगत आहेत. आणि त्याने अजून हेही सांगितलं की आश्रमात गेल्यावर चपला काढून भर उन्हात ते पायी गेले होते तिकडे. तर ही आध्यात्मिक प्रगतीचा टच म्हणजे जो आपण असं पाहिलं की कदाचित तो समर्पणाचा भाव असेल की हे जे काय आम्हाला मिळवलं, आम्ही मिळवलं आहे ते स्पिरिच्युअलिझममधून मिळवलेलं आहे. तर ते वृंदावनमधले महाराज आहेत, त्यांच्या दर्शनाला जाऊन कदाचित ते क्रेडिट त्यांना अर्पण केलं की काय ते माहीत नाही. हा आपला तर्क आहे, परंतु हा तर्क सुख देणार आहे. पण असंही एक लाईफमध्ये त्यांनी एक्झाम्पल लोकांच्या समोर आणलं की जिंकल्यानंतर सगळ्यात पहिले वृंदावन. ही गोष्ट पुरी आहे ना एवढी. रिझल्ट लागला, नवी गाडी घेतली, नवीन कपडे घेतले, तर मंदिरातल्या देवाला दाखवायला गेले आणि थँक्यू म्हटले तर किती भारी होईल. आणि आपण ते बऱ्याच वेळा लोकांना करायला लावलं की नवी कार घेतली ना तर आता चावी खिशात टाकायची, पायी मंदिरात जायचं आणि त्याला चावी दाखवायची की बघ तुझ्या कृपेमुळे गाडी घेतली, पण तुझ्यावरचं प्रेम इतकं आहे की मी पायी आलो आहे. चावी दाखवायची. जरा थोडा वेळ आजूबाजूचे लोक सरकलेला मूर्त्यांशी बोलत आहेत, पण त्या समर्पणाचा जो भाव आहे तर ते स्पिरिच्युअलिझम म्हणून आध्यात्मिक प्रगती. तर आध्यात्मिक प्रगती कशी की जे काय झालं तुझ्या कृपेमुळे झालं, पण तुझ्यावरचं प्रेम आहे म्हणून पायी आलो. हे वाक्य जरा भारदस्त वाटतं. हे जे मिळालं ते कृपा आहे, पण पायी आलो हे प्रेम आहे. तर ते तुम्हाला माहीतच आहे. झाल्या कोण 2 गेले असतील. हां, बस. ही आध्यात्मिक प्रगती. आणि ही आध्यात्मिक प्रगती एकाने करून नाही चालत, दोघांनी सोबत करायची तर ते जास्त चांगले. कारण जाताना दोघेही गेले होते. तर ती आध्यात्मिक प्रगतीवर थोडंसं कॉन्सन्ट्रेट जर केलं तर असं लक्षात येतं की आपण कुठेतरी क्रेडिट आपण घेतो आणि केव्हा नाही जमलं तर मग तिकडे देतो. म्हणजे जमलं तर मग आपणच केलं आहे सगळं. मग शून्यातून जग निर्माण केलं, लहान होतो, काहीच नव्हतं, एवढं केलं तेवढं केलं, हे सगळं क्रेडिट घ्यायला. पण जेव्हा काही गडबड झाली तर म्हणतात ते देवाने असं नाही करायला पाहिजे. आता ह्या गोष्टी आपल्या का खपून जातात? कारण देवाचं कुठेही ऑफिस नाही आणि त्याचे कोणी सेक्रेटरी नाही. कधी त्यांचा ईमेल येत नाही की का हो तुम्ही 2 वर्ष झाले कुलदेवतेच्या ऑफिसमधून ईमेल आला की काय विसरले की काय, असं कधी होत नाही. आणि जे काय ठरवायचं आहे तुम्हीच ठरवायचं आहे. म्हणजे इथला जो देव आहे याच्या दर्शनाला गेले, आपणच ठरवायचं की तू बोलवलं म्हणून मी आलो. समजा दारावून गेले आणि म्हटलं का हो आत नाही गेले, नाही काही बोलवलं नाही देवाने, म्हणजे
15 दिवस झाले इथेच आहे, पण काही देव बोलवत नाही, मग आपणही जात नाही. पण हे ठरवतं कोण? ही मजा माणसाच्या जीवनात आहे. हे दुसऱ्या लाईफमध्ये नाही आहे. हे इथे लावून मस्त भारी मजा आहे. म्हणजे आपण जसं गेस करू तसं. तर व्यास महाराजांचं काय म्हणणं आहे की काळाचा आदर करा. आता जे तुमचं लाईफ आहे तुमच्या हातात, दिले, इंद्रिय, हातपाय, कान, मुख बोलाया, ऐकाया, वचन, हे सगळं त्याने फुकट दिलं आहे. गुडघे चांगले आहे तोपर्यंत तीर्थयात्रा करून घ्या, भरोशावर राहू नका, आगे जाएंगे. आता हातपाय मजबूत आहे, आत्ता टाळ वाजवायला काही प्रॉब्लेम नाही, टाळी वाजवायला काही झंझट नाही, वाजवून घ्या. एखाद्या वेळा कधी अर्धांगवायू झाला तर एकच हाताने एका हाताने टाळी वाजत नाही. सगळे लोक सांगतील तुम्हाला. बघा, भांडण झालं की तोच डायलॉग मारतात की तुमचं काहीतरी असेल, तुम्ही त्यांचं नका सांगू. 2 हाताने टाळी वाजते. अरे पण एक नुसता ठेवला तरी वाजते. म्हणजे एक असा धरून ठेवला आणि दुसऱ्याने केलं तरी वाजते. पण ते सांगताना ते म्हणतात तुम्ही करा की नका करू, 2 पाहिजेच. एकाने काहीच केलं नाही ना, ते म्हणतात ते नाही, 2 होते. तर काळाचा आदर करायचा आहे की मनुष्य जन्म मिळाला आहे, तर तो सगळ्यात मोठी 20व्या शतकात माणसाच्या हातात आलेली ताकद कोणती आहे? टाईम. आणि त्या टाईमवर जर आता सावध नाही झाले तर मग कधीच काहीच होणार नाही. बाकीचं येऊन जाईल, पण टाईम हातात आलेला आहे जो कधीच एवढा नव्हता. मागच्या 50 ते 70 वर्षापूर्वी माणसाजवळ एवढा वेळ कधीच नव्हता जेवढा ह्या 2026मध्ये आहे. आणि पुढे ती AI चिप आल्यानंतर टाईमच टाईम, मग तर रिकामेच. मग तो वेळ कुठे घालवायचा आपण ठरवायचं. आता हा जो मिळालेला वेळ आहे आणि हे जे आध्यात्मिक प्रगती साध्य करण्याकरता केलेले प्रयत्न आहे, याच्यामधला सगळ्यात पहिला मुद्दा किंवा पहिली पायरी कोणती? तर ह्या श्लोकासंबंधी व्यास महाराज सांगतायत की मनाची शुद्धता ही पहिली पायरी आहे. जसा वायू आकाशातून निघतो आणि तो सर्वत्र पसरतो, हवा आकाशातून निघते सर्वत्र पसरते, तसेच आपले विचारही आपल्या वातावरणात पसरतात. आपल्या विचारांनीच आपलं जग बनलेलं असतं. हा संदेश आपण दिवाळीच्या किंवा कोणत्या पत्रकात, संक्रांतीच्या पत्रकामध्ये, हां, की माझे जसे विचार आहेत तसंच माझ्या भोवतीचं जग बनलेलं आहे. मग सुख पाहिजे असेल तर सुखाचे विचार वाढवा, पेरा. नाही येत तर पेरा, ते पेरावं लागतील. आपण आपल्या स्पर्शाने आणि शब्दांनी इतरांना सुख देण्याचा प्रयत्न केला पाहिजे, अशी व्यासांची सूचना आहे. शब्दांनी आणि स्पर्शाने सुख देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ह्या विषयावर आपण कालच बोललो की तुम्हाला जे पाहिजे आहे ते तुम्ही दुसऱ्याविषयी नका करू, आणि तुम्हाला जे पाहिजे आहे ते दुसऱ्याविषयी करा, आणि जे नको आहे ते करू नका. जैसे हम किसी का रिस्पेक्ट करेंगे तो कोई भी रिस्पेक्ट करेगा. तर जे काय तुम्हाला पाहिजे आहे, मला असं आवडतं, मग ते आवडीचं दुसऱ्याविषयी तसं नावडीसारखा नका, तो वैसाही दुसरे के साथ भी व्यवहार करो. आता ह्या श्लोकाचं थोडक्यात स्पष्टीकरण असं आहे की हा श्लोक सृष्टीच्या क्रमाक्रमाने होणाऱ्या विकासाचा
इव्होल्युशन ऑफ एलिमेंटचा सिद्धांत मांडतो. त्याचा हा सिद्धांत मांडतो. सुरुवातीला केवळ आकाश म्हणजे पोकळी, त्याचा गुण शब्द होता. काळाच्या प्रभावामुळे ह्या शब्द तन्मात्रेत बदल घडून आला आणि त्यातून स्पर्श गुण निर्माण झाला आणि ह्या स्पर्श गुणातून वायू तत्व जन्माला आले. वायू हा आकाशापासून निर्माण झाल्यामुळे त्यात आकाशाचा मूळ गुण शब्द तर असतोच, पण त्याचा स्वतःचा विशेष गुण स्पर्श देखील असतो. जसा हवा सुटली तर ती एखाद्या खिडकीतून येत असेल तर आवाज करून येईल, घोंगावणारा वारा, किंवा वावटळ आली तर तिचा एक वेगळा ध्वनी असेल. म्हणजे वायूमध्ये दोन गुण आहे, एक ध्वनी आहे, दुसरा स्पर्श आहे. त्यामुळे वायूमध्ये शब्द आणि स्पर्श हे दोन गुण आढळतात. या प्रक्रियेत बाह्य जगात वायू आणि स्पर्श निर्माण होत असताना मानवी शरीरात त्याचा अनुभव घेण्यासाठी त्वचा, स्किन ह्या ज्ञानेंद्रियाची निर्मिती झाली. इथे हा श्लोक संपलेला आहे. ह्या श्लोकावर काही अजून स्पष्टीकरण पाहिजे असेल तर सांगा, पण हे इथे संपलेलं आहे हा श्लोक. आता उद्याचं होमवर्क लक्षात आहे? हां, स्वर्गात जाण्यासाठी शिवी बनवायचा आहे. तर आता वो भजन सुरू करो पहिले. तुझं विण रे हा जीव लावू कुठे. फक्त घाई नका करू आणि एकदम इथे ऐकणारी मोठी व्यक्ती आहे, तो उसका थोड़ा ख्याल रखना. तुझ विण रे हा जीव लावू कुठे, हा तुझ विण रे हा जीव लावू कुठे, हा तुझ विण रे जळी सळी तुझी
तुझे जाणू कसे प्रयास सारे व्यर्थ वाटती रे तुझ्या कृपेची सावली मिळू दे इतर जनाशी प्रेम मागू कसे हा तुझं विण रे हा जीव लावू कुठे हा तुझं विण रे आत्मंताचा निवासी तू रे वन्नी वायूच सोबती काळे आसमंताचा निवासी तू रे वन्नी वायूच सोबती काळे जगा समान मस्तकी घेई पंचतत्वाशी नाते जोडू कसे हा तुझं विण रे हा जीव लावू कुठे हा तुझं विण रे जळी स्थळी तुझी पाषाणी तुझ्या चरणाशी सांग आणू कसे हा तुझं विण रे हा जीव लावू कुठे हा तुझं विण रे महाराज की जय आज की जय